जनावरांच्या विल्हेवाट प्रक्रियेवर चर्चा आहे। मुंबई स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा आहे। मृत जनावरं वेळेत उचलली जात नसल्यानं हा दावा केला जातोय। एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। व्हीआयपी दर्शनातून काल भैरव मंदिराची मोठी कमाई आहे। 45 दिवसात 3.9 कोटींची कमाई आहे। 500 रुपयांच्या फास्ट ट्रॅक तिकिटांनी विक्रमी महसूल या ठिकाणी गोळा केलेला आहे। व्हीआयपी तिकिटातून नियमित 4 ते 5 लाखांची कमाई आहे। माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं आज पुण्यनगरीत पुण्यात आगमन होईल। आषाढी वारी निमित्तानं अनेक दिंड्या पुण्यात आज विसावतील। पुराच्या संकटामुळे अनेक दिंड्या या पुण्यात दाखल झालेल्या आहेत। संगमावर आणि या ठिकाणी पालखी मार्गावर मोठी गर्दी होणार असल्या कारणानं मंदिर प्रशासनाकडून विशेष नियोजन हे करण्यात आलेलं आहे। आज पुण्यात ज्ञानबा तुकोबांचा जयघोष होईल। साधारणतः 11 11:30 नंतर अनेक मानाच्या दिंड्या पुण्यात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे। याचं कारणही फार महत्वाचं आहे, कारण आळंदीत मुसळधार पाऊस होता। इंद्रायणी दुथडी भरून वाहत होती, त्यामुळे अनेक मानाच्या दिंड्या आळंदीमध्ये पोहोचू शकल्या नाहीत। या सगळ्या दिंड्या पुण्यात सहभागी होणार आहेत। पुण्यात त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं होतं आणि त्या दृष्टीनं सगळ्या मानाच्या दिंड्या आज पुण्यनगरीत पोहोचतील। त्यामुळे पुण्यात आज टाळ मृदुंगांचा गजर हा घुमताना दिसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।